नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक आणि महत्त्वाचा असा घटक गणित या विषयातील पदावली हा घटक पाहणार आहोत। बघा, संख्यांवरील क्रिया म्हणजेच पदावली व अक्षरांचा वापर। आता बघा, पदावली म्हणजे काय तर पदावलीमध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्रिया एकत्रितपणे कराव्या लागतात, त्यालाच आपण काय म्हणतो, पदावली म्हणतो। मग बघा, आपल्या सगळ्यांना बेरीज करता येते, वजाबाकी पण येते, गुणाकार येतो, भागाकार येतो, पण ज्या वेळेस या एकाच गणितामध्ये या चारही क्रिया किंवा दोनपेक्षा जास्त क्रिया दिलेल्या असतात त्यावेळेस नेमकी कोणती क्रिया एकत्र पहिल्यांदा करायची हा प्रश्न पडतो। मग तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की पदावली सोडवताना कोणते नियम आहेत, कोणत्या नियमांचा वापर करावा म्हणजे आपलं पदावलीचं उत्तर बरोबर येणार आहे। कारण बघा, पदावली कोणत्याही क्रमाने सोडवली तर वेगवेगळं उत्तर येतं, मग तसं आपल्याला उत्तर अपेक्षित नाही आहे। आपल्याला योग्य उत्तर येण्यासाठी त्यांचे काही नियम आहेत ते माहीत असणं गरजेचं आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पदावली आणि त्यावरील काही उदाहरणे बघूया, पण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला करूया सुरुवात। बघा, पदावलीचा पहिला नियम आहे पदावली सोडवताना ठराविक क्रमाने क्रिया कराव्यात। प्रथम पहिला क्रमांक, पहिला नियम आहे प्रथम कंस सोडवणे। जर पदावलीमध्ये जर कंस असेल तर पहिल्यांदा कंस सोडवायचा आहे। त्याच्यानंतर दुसरा नियम चाचीचे म्हणजेच गुणाकार करणे, नंतर गुणाकाराची क्रिया करावी। गुणाकार व भागाकार दिलेल्या क्रमाने करावे, म्हणजे जर पदावलीमध्ये गुणाकार आणि भागाकार या दोन्ही क्रिया असतील तर ज्या क्रमाने आल्या आहेत त्याच क्रमाने सोडवावे। चौथा नियम बघा, बेरीज वजाबाकी दिलेल्या क्रमाने करणे। बेरीज आणि वजाबाकी हे सुद्धा दिलेल्या क्रमाने करायचं आहे। पुढचा नियम आहे जेव्हा दोन पदावलींची किंमत समान असते तेव्हा समानता दाखवण्यासाठी आपण बरोबर हे चिन्ह वापरतो। बघा, एक उदाहरण घेऊया आपण म्हणजे आपल्या लक्षात येईल। 3 अधिक 4 गुणिले 5 बरोबर 15 अधिक 8 गुणिले 1। आता इथे बघा, बेरीज गुणाकार आणि इथे बेरीज गुणाकार दोन क्रिया आलेल्या आहेत। आपण उत्तर करूया म्हणजे हे बरोबर चिन्ह योग्य आहे का ते बघूया। बघा, बेरीज आणि गुणाकारामध्ये गुणाकार हे चिन्ह मोठं आहे, त्याच्यामुळे सर्वात प्रथम आपल्याला गुणाकाराची क्रिया करायची आहे। मग तोपर्यंत आपण 3 अधिक आहे तसं लिहून घ्यायचं, 4 गुणिले 5 4 पंचे 20। मग बघा, 3 अधिक 20 बरोबर किती आलं उत्तर 23। इथे आता इथे 15 अधिक 8 गुणिले 1 गुणाकार पहिल्यांदा करायचा, 15 आहे तसं लिहून घेऊया, 8 एक्के 8। मग बघा, यांची जर आपण बेरीज केली 15 अधिक 8 यांची बेरीज किती येते 23। मग बघा, डावी बाजू आणि उजवी बाजू सेमच आहे, मग इथे कोणतं चिन्ह, ज्यावेळेस दोन्ही बाजू समान असतात त्यावेळेस समानता दाखवण्यासाठी आपण बरोबर हे चिन्ह वापरतो। हा नियम आपण आत्ताच बघितलं, त्यावरचं उदाहरण सुद्धा आपण सोडवलेलं आहे। पुढचा नियम बघूया, जेव्हा दोन पदावलींची किंमत समान नसते तेव्हा ते दाखवण्यासाठी दोन पदावल्यांमध्ये असमानता असते, ही असमानता दाखवण्यासाठी आपण नॉट इज इक्वल टू हे चिन्ह वापरतो, म्हणजे हे समान नाही आहे। आता बघा, हे गणित आपण सोडूया म्हणजे आपल्या लक्षात येईल। 8 - 6 भागिले 2 बरोबर नाही आहे, असमानता आहे, 17 - 15 भागिले 3। आता बघा, इथे वजाबाकी आणि भागाकाराचे चिन्ह आहे। आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे गुणाकार आणि भागाकार ही चिन्ह मोठी आहेत, म्हणून इथे आपल्याला पहिल्यांदा भागाकार करायचा आहे। 8 आपण आहे तसं ठेवायचं आहे, वजा 6 भागिले 2। मग आपल्याला माहिती आहे 6 भागिले 2 किती येतं 3, 2 - 6 3। 8तून 3 गेले, इथे उत्तर आलंय 5। आता इकडे बघा, उजव्या बाजूमध्ये 17 - 15 भागिले 3, इथे पण आपण भागाकार आधी करायचा आहे, तोपर्यंत 17 आहे तसं लिहून घ्यायचं, वजा 15 भागिले 3 3 - 5 15। 17 मधून जर आपण 5 वजा केले तर किती येतात 12 येतात। मग बघा, डाव्या बाजूला 5 आहे, उजव्या बाजूला 12 आहे, मग हे समान आहे का तर नाही आहे, म्हणून आपण हे या पद्धतीनं दाखवायचं, या चिन्हाने दाखवायचं आहे। पुढचा प्रश्न बघूया, पुढचा नियम आणि प्रश्न। पदावलीत लहान मोठेपणा सांगण्यासाठी आपण हे चिन्ह वापरतात। मग बघा, इथे प्रश्न दिलेला आहे 6 भागिले 6 अधिक 6 मध्ये ब्रॅकेट दिले 6 गुणिले 6 वजा 6।
इथे आपल्याला यापैकी एक चिन्ह ठेवायचं आहे, जे की लहान मोठेपणा ठरवून. आता बघा भागाकार पहिल्यांदा करूया. 6 ला 6 ने भागलं तर 6 एके 6, उत्तर आलं 1. अधिक 6 आहे तसं पुढचं अधिक 6 लिहिलं. 1 अधिक 6 बरोबर किती आलं उत्तर? इथे आपलं 7 आलं. डावी बाजू 7, उजवी बाजू बघा 6 गुणिले 6 वजा 6. गुणाकार पहिल्यांदा करायचं. 6 6 36 वजा 6 आहे तसं लिहून घेऊया. 36 मधून 6 गेले, इथे बाकी आली 30 आली. मग बघा इथे 7 आहेत आणि इथे 30 आहेत. मग 7 पेक्षा 30 ही संख्या मोठी आहे, म्हणजे इथे हे चिन्ह येणार आहे. आपल्याला माहिती आहे जी संख्या मोठी असते त्याकडे आपण ही 2 टोकं करतो, म्हणून इथे योग्य चिन्ह आहे हे. या पद्धतीनं बघा, या पद्धतीने आपण सगळे नियम समजून घेतलेले आहेत. आता बऱ्याच वेळा पदावलीमध्ये अक्षरांचा वापर केला जातो. मग त्या अक्षरांचा वापरण्यासाठी कोणते नियम आहेत? तर बघा, गणितामध्ये एखादा नियम लिहिण्यास सोपे जावे यासाठी अक्षरांचा वापर केला जातो. आता हे नियम खूप सोपे आहेत. बघा इथे मी लिहिलेले आहेत. यम अधिक ओ बरोबर यम. म्हणजे यम म्हणजे कोणतीही संख्या असू दे, मग ते 1 ते 9 पर्यंत कोणतीही संख्या असेल, कितीही अंकी संख्या असू दे, पण कोणत्याही संख्येमध्ये जर 0 मिळवला तर उत्तर किती येतं? ती संख्याच येते. यम वजा 0 बरोबर यम. कोणत्याही संख्येमध्ये 0 वजा केला, कोणत्याही संख्येतून 0 वजा केला तर उत्तर ती संख्याच येते. हे झालं. कोणत्याही संख्येला 0 ने गुणलं तर उत्तर 0च येतं. हे मात्र बघा, जर यमला आपण 0 ने गुणलं तर उत्तर 0 येतं, म्हणजे इथं काय आहे? 0. यम अधिक यन बरोबर एन अधिक यम. बघा एम मध्ये एन मिळवलं काय किंवा एन मध्ये यम मिळवलं काय, दोन्ही बाजू उत्तर सेमच येणार आहे. मग बघा इथे एक मी उदाहरण देते. बघा 1 अधिक 2, 1 मध्ये 2 मिळवला काय आणि 2 मध्ये 1 मिळवलं काय, उत्तर किती येणार आहे? 3च येणार आहे, म्हणजे सेमच येणार आहे. म्हणून मी इथे बरोबर चिन्ह येणार आहे. एम गुणिले एन बरोबर एन गुणिले यम. आता बघा इथे सुद्धा बघा 2 ला 3 ने गुणलं काय किंवा 3 ला 2 ने गुणलं काय, म्हणजे गुण्य आणि गुणक यांची जागा बदलली तरी उत्तर मात्र सेमच येणार आहे. बघा कोणत्याही संख्येला जर 1 ने गुणलं तर उत्तर ती संख्याच येते. म्हणून मी इथे यम गुणिले 1 बरोबर एम असं दाखवलेलं आहे. आता इथे बघा